अरे पोरा तिला जसं कामाला लाव ना का सगळे काम मीच करू. तिला कोण आलं? अरे ते अवदास आलं जिला तो पळून आणलं कोर्टात लग्न लावलं तो या बायकोला. अरे हाव यार मै बी बायको आहे हे तर मी विसरलोच होतो. ऐ मा तिला कामाची एवढी सवय नाही अजून नाजूक आहे ती. वा 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 म्हणजे त्या नाजूक बिजलीला काम करायची सवय नाही मग म्या का उधडे घेतले का तुमचे काम? ए मॉम शिकता शिकता शिकन ती काम. बर मग जावा ती काम शिकन ना तवाच भाकरी भेटन तुम्हाला गिळालं तर राह उपाशी. जाने मन मेरी जान हो तुम अभी नादान हो. वाव तो आवाज किती भारी आहे. तू ना रेल्वे स्टेशन वर गाणे म्हणा जाय लय पैसे कमवून. अहो बावळट मी तो यासाठी गाणे म्हणून राहिलो भीक मागण्यासाठी नाही म्हणून राहिलो. असं का? आणि आता मला अरे तुरे नको करा जाऊ आहो म्हणा जाय. जाय रे तिकडे मी तुला लग्नाच्या आधी बी नाव घेऊनच बोला जाय आणि आता बी नाव घेऊनच बोलीन. तुला तो माझ्या बापाने काही संस्कार द्यायला नाही का वा? तुला लग्नाच्या आधी नाही समजलं का? बर ते जाऊ दे एकदम मस्त कडक झणझणीत चहा ठेव. अहो आपल्या घरी बकरीचं दूध येत नागिनीचं नाही येत. झणझणीत चहा ठेवाल. तो गोळ्या आटपेले का वा? हा आटपेले माझ्या गोळ्या. मी ना तो प्रेमात पागल झाले. मग मी तो या प्रेमामध्ये करोडपती नाही बनलो उलट भिकारी झालो. वा मला हेच तर पाहायचं होतं. माझ्या जिंदगीचं सार्थक झालं. माझ्या डोळ्याचे पारणं फिटले. देवा मला उचल रे लवकर. आता सासूबाईला कोण सांगन नरकात जागा फुल व्हायले. यायचा नंबर एवढ्या लवकर नाही लागत. काय म्हणलं? काही नाही तुम्ही बोंबला म्हणजे बोला. लईच येडी बायको भेटली रे रावल्या तुला. म्हणूनच तर पागलाच्या खानदानात लग्न झालं मग. तू तर आमच्या खानदानात दिवाच लावायला बसली व. बापरे म्हणजे जसं काही तुम्ही तर लेच मोठा दिवा लावला. हे उजेड तुमच्या दिव्यात असतंय. अरे बाप मग डोळे डी पुरायले. अरे सूर्य आंधळा होईल तुमच्या उजेडानं दिव्याच्या. पाय कसं चरचर तोंड चालतं हिचं. अव मॉम नाजूक आहे ती. अरे डोक्यावर बसून नाचू राहिली ती आणि तू म्हणतो नाजूक आहे ती. ए मॉम वय तू पुढे आता एका चापटीतच वटणीवर आणतो मी तिला. पाय बापा तू तिला वटणीवर आणतो का तीच तुला वटणीवर आणती तर? कवय जास्त शहाणपणा करू राहिली का? एका चापटीतच खाली पडशील. म्या बी हातामध्ये काही बांगड्या घालेली अशी वाजवून ना दुसरी लागू बी देणार नाही. मला रागणं घालून देऊ बर का मी तर डोक्यावर उचलूनच फेकीन. अरे तो हात लावून पाय माझ्या भावालाच फोन लावते आणि तो हात पाय तंगडच काढून घ्यायला लावते. ए कमीत कमी माझ्या घरच्या देखता तरी मग इज्जत करा जाय व. वाटलं तर मला घराच्या आतमध्ये मारा जाय पण बाहेर मावा मान ठेवा जाय. बर ठेवा जाईन तो मान पण मला शॉपिंगला घेऊन जाणं पडल. शॉपिंग? अहो मी तुकेल तंबाखू वाळून खाऊ राहिलो व. तुला शॉपिंगला कुठून नेऊ मी? इतका गरीब आहे का तू लगे शॉपिंगला बी घेऊन जाऊ नाही शकत? अहो मी इतका गरीब आहे मला जर फळं फुलं चांगल्या चांगल्या गोष्टी खायच्या असल्या की मी बिमार पडतो. मग आमचे पाहुणे मला पाहायला फळं फुलं बिस्कुटचे पुढे घेऊन येते. अहो तुमची सून पहा ना कशी लवंगी मिरची आहे. नवऱ्याला नाव घेऊन बोलती मला उलटे उलटे उत्तर देती. मवा एक शब्द बी ऐकत नाही लय चारकट आहे. बरं आहे ना तो यावर ताबा ठेवायला पाहिजेच होतं कोणी कोणी. ती तुम्हाला बी टकल्या म्हणती. तिला म्हणा सगळ्याच्या नांदी लाग पण माझ्या नांदी नको लागू. मी ना लय सर्किट माणूस आहे. मामाजी काय करू राहिले? पेपर चाटू राहिलो. मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदी बाबा निवडून येईन का? काही माहित नाही. मग पेपरामध्ये नुसते हिरोईनचे फोटो पाहू राहिले का? जे कामाचं आहे ते वाचत नाही. तू ना माया संग पद्धतीने वागा जाय नाही तरी ना. तुम्ही मायावर अन्याय करू राहिले अत्याचार करू राहिले मग शोषण करू राहिले. थांबा तुमच्यावर केसच टाकते आणि तुम्हाला जेलातच पाठवते. अय बाई मी कुठे अन्याय अत्याचार केला तो यावर? मी नुसतं एक शब्द म्हणला तुला ते बी तो या सासूचा ऐकून. सासूबाई तुम्ही सासरे भावाला माझ्या विरोधात भडकून देऊ राहिल्या. मी आणि त्याला तुझ्या विरोधात भडकून कोण आलं? ते का बाबी गरमच राहते म्हणून त्या शिक्या डोक्यावरचे केस गेले. काय मीटिंग चालू आहे बा मला सोडून? तोंडवाशा काही मीटिंग फिटिंग नाही चालू. बायको जाय चहा घेऊन या मला. बर तो या एका शब्दात काम ऐकलं तिनं. दररोज तसा आहे आपला. करे तो बायकोला काही बोलायचं कामच नाही उलटूनच उत्तर देते ती. ओ डॅडी नाजूक आहे ती. अरे खुळखुळ्या ती मला कायद्याच्या धमक्या देऊ राहिली आमचा अपमान करू राहिली आणि तू म्हणतो नाजूक आहे ती.
तिच्या बापाने एक फुटकं भांडं दिलं नाही आपल्याला, पण ठसन पाण्या कशी गाजू राहिली. अहो 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 यू 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 राव देव माय, तू त्याला नाव घेऊनच बोलो. रावल्या काय चहाला पत्ती कमी आहे, घेण्या कसं बी धकून आजच्या दिवस. साखर बी कमी होती, पण मीठ टाकून घेतो ना मी धकून. आता पत्तीचं कसं धकू. ए राहुल, कशी चालू आहे भावा लव्ह मॅरेज लाईफ. एक मिनिट थांबो. ए बायको, दूध गरम करून घेऊन ये जाय. अरे काय सांगू श्याम्या, ही कोणाचंच नाही ऐकू राहिली ना, लय चबरेपणा करू राहिली. एक इलाज आहे भावा तिच्यावर. काय लवकर सांग. रावल्यापेक्षा जास्त त्रास तर तुम्हाला वाटत तिचा. उपाय काय ते सांग. तुम्ही तिच्या बापाला फोन करून बोलून घ्या. तिच्या बापाला लय घाबरती ती. हा, ही चांगली आयडिया आहे. करे खेकड्या, तोच भरती घातला ना माझ्या पोराला लव्ह मॅरेज करासाठी. ओ म्यानी भरती घातलं कोणाला. तुमचं पोराचं प्रेम होतं तिच्यावर, तिच्यासाठी जीव द्यायला निघलं तुमचं पोरग. मी वाचवलं उलट. कशाला वाचवलं, जाऊ द्यायचं असतं. यावदास आमच्या गळ्यात नसती गुतली ना. कौ डॅडी, इतका मोठा गुन्हा केला कौ म्या लव्ह मॅरेज करून. नाही रे बाळा, गुन्हा तो आम्ही केला, गुन्हा आम्ही केला तुला पैदा करून. तुम्हाला जर एवढाच राग येत असेल मग आता जातो मग मी. कुठं, घर सोडून? नाही हो, बाहेरून चक्कर मारून येतो ना, मग तुमचा राग शांत होईल तोपर्यंत. गरमा गरम दूध ढोस मग तूच. ऐ सासरडे, पहिलेच का झक मारा दूध गरम करायला लावलं मला. असं बोलशील का तू माया मायला. ऐ तुम्ही बी जास्त शिल्लकचा शहाणपणा नका करू, नाही तर का चापटीत खाली पाडीन तुम्हाला बी. कवा तू तर गुंडीन झाली आमच्या घरातली गुंडीन. मी काय म्हणून राहिलो, बोलून काय फायदा एकूण एक येईल. डायरेक्ट लुचालाच्या करा ना, भांडणं करा, मग पाहायला बी मजा येईन. करे खेकड्या, तू आमच्या घरात भांडण लावून द्यायला का? मी थोडी भांडणं लावून दिले, मी यायच्या आधी चालू होता पिक्चर. त्यामुळेच उराला येऊ सगळा तमाशा. हे मस्त आहे तुमचं. करके गया गाव आणि आया शामराव पे नाव. म्हणजे प्रेम तुमच्या पोरानं केलं, लपडं तुमच्या पोरानं केलं, लग्न त्यानं केलं, आणि नाव मायावर घेऊन राहिले का. आधी आपल्या घरातला आवरा, मग लोकायला बोला. थांब रे, तोयावर बी दिवस येईन ना, मग दाखवीन मी तुला. मायावर नाही आता असे दिवस. मला अरेंज मॅरेज करणे, हुंडा घेणे, भांडे घेणे, कूलर, सोफा सेट, कपाट, टीव्ही. खरे श्याम्या, तू तर म्हणी लव्ह मॅरेजचे लय फायदे. फायदे आहे ना भावा, मग किती फायदे. तुला भांडणं पाहायला बाहेर जायचं काम नाही, कारण की तुला घरातच भांडणं आहे. तुला बोर व्हायचं काम नाही, कारण की तुला घरातच भांडे घासणं, धुणं, बायकोचे पाय दाबणं हे काम आहे. आणि तुला अरेंज मॅरेज करणं आहे का. हा, अरे अरेंज मॅरेज केली ना की बायको कानाच्या खाली जायची, शिल्लक शहाणपणा करत नाही, घरातलं वातावरण बी थंड राहतं, आणि सासू सासरे बी लय मान सन्मान देते. आता तुला तो सासू सासरे मान सन्मान तर काही देणार नाही, पण फटके नक्की देईन. गद्दारी केली भावा तो माझ्या संग. मला लव्ह मॅरेज साठी चढून दिलं आणि तू अरेंज मॅरेज करू राहिला. अरे तो ऐकून पोरगी पटली म्हणून तो लव्ह मॅरेज केली, माझ्याकून की पटू राहिली नाही म्हणून मला अरेंज मॅरेज करणे. भावा आज समजलं मला, 10 दुश्मन पुरते पण तो सारखा दोस्त नाही पुरत.